Venn diagrams, Venn आकृती. Set A contains 1, 2, 3, 4, 5 elements, and set A is shown by Venn diagram. This diagram is called Venn diagram, Venn आकृती. संच A मध्ये किती घटक आहेत? 5 घटक आहेत. 1, 2, 3, 4 आणि 5. तर हे घटक आपण ह्या पद्धतीने पण, हा संच आपण ह्या पद्धतीने पण लिहू शकतो. तर आणि ह्या आकृतीचं काय नाव आहे? तर वेन आकृती. तर वेन आकृतीमध्ये अशी बंदिस्त आकृती काढायची, त्याच्यामध्ये जे घटक आहेत ते लिहायचे आणि संचाचं नाव लिहायचं. आता हा संच आहे. बी संचामध्ये एक्स असा आहे की एक्स हा शून्यापेक्षा लहान आहे किंवा 0 बरोबर आहे, किंवा एक्स हा ऋण 10 पेक्षा मोठा आहे किंवा ऋण 10 एवढा आहे. आणि एक्स काय आहे? ही एक पूर्णांक संख्या आहे. म्हणजे सेट बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट x is in between -10 and 0, or x is equal to -10 and equal to 0 and x is an integer. हे आपण आता वाचन केले. तर आता हे आपल्याला वेन डायग्राम मध्ये दाखवायचं आहे. हा सेट आहे, हा आपल्याला वेन डायग्रामने कसा दाखवता येईल? तर आपण अशी चौकोनी सुद्धा आकृती काढू शकतो, पण ती बंदिस्त असली पाहिजे, पूर्ण क्लोज आहे. आणि सेटचं नाव देऊ आपण इथं बी. आणि सेट मध्ये एक्स कसा आहे? तर ऋण 10 ते 0 यांच्या दरम्यान आहे, आणि ऋण 10 पण आहे आणि ऋण 0 पण आहे. मग आता आपण ऋण 10 पासून सुरुवात करू. ऋण 10 म्हणजे 9, 7, नंतर 5, 4, -5, -4, -3, -2, -1 आणि 0 आहे का? तर आहे. x इज इक्वल टू ऑर लेस दॅन 0 म्हणजे 0 पण असणार आहे. मग आता हाच संच आपण वेन डायग्रामने असा दाखवलाय. तर आपण काय म्हणू शकतो की सेट बी कंटेन्स दीज ऑल एलिमेंट्स. संच बी चे हे सर्व काय आहेत? घटक आहेत. संच बी चे घटक कोणते आहेत? 0, ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4, ऋण 5, ऋण 6, ऋण 7, ऋण 8, ऋण 9, ऋण 10. म्हणजे उदाहरणार्थ बी ह्या संचामध्ये 0, ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4, ऋण 5, ऋण 6, ऋण 7, ऋण 8, ऋण 9 आणि ऋण 10 हे घटक आहेत. तर ह्या तिन्ही पद्धतीने आपल्याला संच दाखवता येतो. पण ही जी आकृती आहे हिला काय म्हणतात? वेन आकृती, वेन डायग्राम. ह्या डायग्रामचा उपयोग काय आहे? तर आपल्याला पुढे जे गणित सोडवायचे आहेत ते ह्या डायग्राममुळे आपल्याला ते सोडवणं सोपं जातं. वेन डायग्राम्स आर व्हेरी युजफुल इन ऑर्डर टू अंडरस्टँड, इलस्ट्रेट द रिलेशनशिप अमंग सेट अँड टू सॉल्व द एक्झाम्पल बेस्ड ऑन सेट्स. सबसेट म्हणजेच उपसंच. आता इथे 2 सेट दिलेले आहेत, सेट ए अँड सेट बी, वेअर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आर एलिमेंट्स ऑफ सेट ए, while 2, 4, 6, 8 आर एलिमेंट्स ऑफ बी. म्हणजे संच ए चे कोणते घटक आहेत? तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. आणि संच बी चे घटक आहेत 2, 4, 6 आणि 8. एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज ऑल्सो अन एलिमेंट ऑफ सेट ए. म्हणजे संच बी मध्ये जे घटक आहेत ते ए मध्ये सुद्धा आहेत. तर इथं सेट ए हा काय आहे? मोठा आहे सेट बी पेक्षा. आणि बी मध्ये जे घटक आहेत, इथे 2 आहे, इथं पण 2, इथं 4 आहेत, इथं 4 आहेत, इथं 6, इथं 6, इथं 8, इथं 8. त्याच्यामुळे बी हा काय आहे? उपसंच आहे, सबसेट आहे. कशाचा? तर ह्या संचाचा. एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज ऑल्सो अन एलिमेंट ऑफ सेट ए. Therefore, B is a subset of A. हे कशाचं चिन्ह आहे? सबसेटचं. म्हणजे बी हा संच बी हा संच ए चा उपसंच आहे. बी इज अ सबसेट ऑफ सेट ए. आता वेन डायग्रामने आपल्याला हे शो करायचे, आपल्याला दाखवायचे. तर आता मोठा सेट कोणता आहे?
ए आहे, तर आपण त्याच्यासाठी मोठा आकृती घेऊ आणि आतमध्ये छोटी आकृती घेऊ ती बी सेटसाठी. आणि आता आपण बी सेट मधले कोणते घटक आहेत ते आधी लिहून काढू. तर बी सेट मधले घटक आहेत 2 4 6 8. 2 4 6 8 आणि इथे नाव देऊ बी. आता ए सेट मधले उरलेले जे घटक आहेत ते ए सेट मध्ये टाकू. म्हणजे ए सेट मध्ये हे घटक आहेच आहेत. 2 4 6 8 हे ए सेट मधले घटक आहेच आहेत. पण आता 1 नंतर 3 5 7 म्हणजे ए सेट मध्ये कोणते घटक आहेत 1 2 हे सुद्धा ए सेटच आहे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तर ह्या पद्धतीने आपण ही वेन आकृती काढलेली आहे. ह्याच्यावरून आपल्याला लवकर समजतं की बी सेट हा काय आहे, उपसंच आहे ए सेटचा. आता तुम्हाला विचारलं की ए सेट मध्ये कोणते घटक आहेत, तर तुम्ही फक्त हे सांगायचे नाही 4, तर त्याच्यामध्ये हे पण सांगायचे 1 2 3 4 5 6 7 8 हे सगळे घटक ए चे आहेत. आणि त्याच्यामध्ये जो आहे तो बी आहे. तर बी मध्ये कोणते घटक आहेत 2 4 6 8 एवढेच आहेत बी मध्ये. ही बंदिस्त आकृती कशाची आहे, बी ची. आणि ए ची बंदिस्त आकृती कोणती, ही आहे मोठी. मग ह्याच्या आतमध्ये जेवढे कोणते घटक असतील ते सगळे ए चे असतात. त्याच्यामुळे हे पण घटक ए चे आहेत आणि हे सुद्धा घटक ए चे आहेत. तर ही आपण वेन डायग्राम काढली आहे. तर ही माहिती आपण काय केली, वेन डायग्रामने आपण दाखवली. तर बी इज अ सबसेट ऑफ ए. This can be represented by Venn diagram as shown in this figure. आता युनिव्हर्सल सेट किंवा विश्व संच, तर तो यू ह्या सिम्बॉलनी, यू ह्या चिन्हांनी दाखवतात. समजा विश्व संच यू मध्ये कोणते घटक आहेत 1 ते 10 हे घटक आहेत. आणि संच ए मध्ये 1 3 5 7 आणि 9 हे सगळे विषम संख्या आहेत. तर एलिमेंट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आर एलिमेंट्स ऑफ युनिव्हर्सल सेट, while 1 3 5 7 9 आर एलिमेंट्स ऑफ सेट बी. तर आपल्याला लिहिताना कसं लिहायचं, हे वेन डायग्राम आपल्याला जर काढायची असेल तर कशी काढणार आपण, सिम्बॉलिकली आपण कसं लिहिणार, विश्व ए हा उपसंच आहे विश्व संचाचा. म्हणजे ए इज अ सबसेट ऑफ यू. ए इज अ सबसेट ऑफ सेट यू. सेट ए इज सबसेट ऑफ सेट यू. आणि वेन डायग्राम काढायचे असेल तर त्याच पद्धतीने आपण वेन डायग्राम काढू. आधी गोल काढू, त्याला यू नाव देऊ. युनिव्हर्सल म्हणजे जे सगळ्यात मोठं आहे ते युनिव्हर्सल विश्व. आणि त्याच्यामध्ये आतमध्ये कोणता आहे संच ए, इथे ए नाव देऊ. ए संचात कोणते घटक आहेत 1 3 5 7 आणि 9. आणि बाकीचे बाहेरच्या बाजूला काढू. युनिव्हर्सल सेट मध्ये कोणते घटक आहेत 1 ते 10. तर इथे 1 आहे, तर इथे आपण 2 लिहू, 3 नाही 4 लिहू, 5 नाही 6 लिहू, 8 आणि 10. तर आपण वेन डायग्रामनी हे दोन्ही संच दाखवले. आता त्याच्यानंतर आपल्याला शिकायचं आहे पूरक संच म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. इथे सेट ए आहे, ह्याचा कॉम्प्लिमेंट काढायचा, ह्याचा पूरक संच काढायचा आहे. तर हा कोणता आहे, हा विश्व संच यू आहे. आणि हा छोटा आतमध्ये जो आहे तो ए सेट आहे. तर आता आपल्याला ए सेटचा पूरक संच काढायचा आहे, म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए काढायचा आहे. त्यासाठी कोणतं चिन्ह वापरतात, ए डॅश. आता ह्याच्यामध्ये कोणते घटक असणार आहेत, जे ए मध्ये नाही आहेत ते घटक ए डॅश मध्ये असणार आहेत. आता ए मध्ये हे घटक आहेत, म्हणजे उरलेले विश्वामधले घटक हे काय असणार आहेत, ए डॅश असणार आहे. मग इथे आपण लिहू 2 4 6 8 10, where A dash is a complement set of set A.
सेट ऑफ सेट ए. कॉम्प्लिमेंट सेट म्हणजे पूरक संच. पूरक संच. आता कॉम्प्लिमेंटचं कॉम्प्लिमेंट काढायचंय आपल्याला, म्हणजे ए डॅशचं डॅश काढायचंय. तर काय येणार, परत एच येणार. ए डॅशचं कॉम्प्लिमेंट काय येणार, म्हणजे ए डॅश मध्ये जे नाहीये घटक, जे एलिमेंट नाहीये त्या घटकांचा संच. मग ए डॅश मध्ये हे घटक आहेत, मग उरलेले घटक म्हणजे ए डॅशचा डॅश म्हणजेच ए, म्हणजे हा संच. 3, 5, 7 आणि 9 म्हणजेच काय, ए डॅश डॅश इक्वल टू ए. इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स, दोन संचाचा छेद. तर हे चिन्ह कशाचं आहे, इंटरसेक्शन. ए इंटरसेक्शन बी. सेट ए इंटरसेक्शन बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स वेअर एक्स belongs to A and X belongs to B. म्हणजे संच A आणि B छेद A छेद B, संच A छेद संच B बरोबर आहे X अशा घटकांचा संच. X हा सेट A मध्ये पण आहे आणि X हा घटक B मध्ये पण आहे. म्हणजे हा घटक A मध्ये पण आहे आणि B मध्ये पण आहे. आता इथे उदाहरणार्थ दिले आपल्याला, सेट A मध्ये कोणते घटक आहेत, 1, 3, 5, 7 आणि घटक बी मधले घटक कोणते आहेत, 2, 3, 6, 8. 1, 3, 5, 7, 2, 3, 6, 8. ह्याच्यामध्ये कॉमन घटक कोणता आहे, सामायिक दोन्हीकडे आहे जो घटक कोणता आहे, तर तुम्हाला दिसेल की इथे 3 आहे आणि इथे पण 3 आहेत. तर 3 काय आहे, इंटरसेक्शन आहे, छेद आहे. मग आपण लिहिताना ए इंटरसेक्शन बी, तर कोणता घटक लिहायचा, फक्त 3. द एलिमेंट 3 इज अ कॉमन इन सेट ए अँड सेट बी. देअरफॉर ए इंटरसेक्शन बी इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 3. आता आपल्याला वेन डायग्राम ने हे दाखवायचंय, इंटरसेक्शन दाखवायचं. समजा आपण आता असा गोल काढू, एक सेट ए इथे लिहायचा आहे आणि सेट बी इकडे लिहायचा आहे, आणि इंटरसेक्शन म्हणजे त्यांच्यातलं कॉमन. तर त्यांच्यातलं कॉमन आपल्याला कळालंय, 3 कॉमन आहे. तर आता हा पण ए सेट आहे आणि हा बी सेट आहे. ए सेट मध्ये कोणते घटक, 1, 3 कॉमन आहे, तो इथे लिहायचा आहे. 1, 3, 5 आणि 7. बी मधले घटक 2, 3, 6 आणि 8. तर हे आपण वेन डायग्रामने दाखवले. हा संच ए इंटरसेक्शन बी हा आपण वेन डायग्रामने असा दाखवलाय. तर ह्यावरून आपल्याला समजतं उत्तर काय आहे, ह्याचं 3 उत्तर आहे. कारण 3 हा घटक दोन्हीकडे आहे, सामायिक आहे. एलिमेंट 3 इज अ कॉमन इन सेट ए अँड सेट बी. युनियन ऑफ टू सेट्स, दोन संचांचा संयोग. A union B, set A union B is such all X such that A union B is a set of all X such that X belongs to A or X belongs to B. म्हणजे A आणि B ह्या दोन्ही संचाचा संयोग बरोबर काय आहे, तर जे घटक आहेत ते घटक संच A मध्ये आहेत किंवा संच B मध्ये आहेत. Suppose let set A and set B are two given sets. Then the sets of all elements of set A and set B is called union of two sets. तर आता इथे दोन सेट दिलेले आहेत, A सेट आणि B सेट. A सेट